नंदिनी, नंदिनी, अगं कुठे आहेस तू? हे बघ मी काय आणलंय तुझ्यासाठी. ही गेली कुठं? आरोही तर म्हणाली तिच्या रूम मध्ये आहे म्हणून. नंदिनी, काका घाबरले. तुम्ही इथे काय करताय? अगं कुठे होतेस तू? ए, आणि हातात काय आहे तुझ्या? नाही काही नाही. ते हे हे मी ते माझं आणि आरोहीचं सरप्राईज आहे. मी ते कोणालाच नाही सांगणार. नको सांगूस, पण मी बघ काय आणलंय तुझ्यासाठी. सरप्राईज. वाव, किती किती छान आहे. किती मस्त आहे काका. काका थँक्यू. हे कशासाठी? मला टीचरनी सांगितलंय की कुठल्याही मोठ्या माणसानी जर प्रेमाने काही दिलं तर त्यांना नमस्कार करायचा आणि थँक्यू पण म्हणायचं. काका मी आता माझा अभ्यास करू. मी अभ्यास कंप्लीट केला ना तर आरोही मला शाबासकी देणार आहे आणि आईस्क्रीम पण. मज्जा आहे का मुलीची? छान अभ्यास करा. मी करते. हो का? किती छान. आओ. नाही पण आधी अभ्यास करूया. हा तन्मय बोल. हा आरोही, माझं एक काम करशील? हा बोल ना. अगं मी लॅपटॉप आहे ना तिथे टेबलवर विसरलोय. तू प्लीज जरा कपाटात ठेव ना. हो उचलते मी जरा ना जेवण बनवण्याच्या गडबडीत आहे. इथलं सगळं आवरून झालं ना की तुझा लॅपटॉप ठेवते मी. पण प्लीज विसरू नकोस. नको काळजी करूस, मी नक्की आठवणीने ठेवेन. बरं मला सांग, मीटिंग कशी झाली? अगं अजून चालूच आहे. लंच ब्रेक झाला म्हणून तुला फोन केलाय. हा चल मी लंच करून घेतो, मीटिंग परत जॉईन करायची. अच्छा ते लॅपटॉपचं जरा लक्षात ठेवा प्लीज. हो बाबा ठेवते मी. चल चल बाय. फॉरेन काका, खास तुम्हाला आवडते म्हणून फणसाची भाजी केली आहे मी. अरे वा, मग आज 2 पोळ्या जास्त खायला हरकत नाही. आणि भाजी तू केलीस म्हणल्यावर मी तर मिटक्या मारत खाईन. हा म्हणजे काय. आणि तसं पण तुम्हाला ते फॉरेनला अमेरिकेला वगैरे भेटत नसतात ना फणसाची भाजी वगैरे. अमेरिकेत सगळ्या गोष्टी सहज मिळतात. मिळत नाही ते फक्त आग्रहासारखं आग्रहानं वाढलं जाणारं रुचकर जेवण. मी काय बोलतो फॉरेन काका, आपण आपल्या आग्रहाची अमेरिकेमध्ये ब्रांच काढूया का एखादी. म्हणजे आपला माल पण जाम खपेल आणि
डॉलर वळूया असे आपण. नाही आनंदा, इथेच खूप समाधानी आहे रे मी. आणि तसंही त्या डॉलरसाठी मला माझ्या इतक्या वर्षांची नाती नाही गमवायची. ए नाम्या, अरे जा ना नंदिनीला जेवायला बोलू ना. नंदिनीला? हो मी? नाम्या, बरं नंदिनी अजून कशी आली नाही? भूक नसेल का लागली तिला? एखाद्या माणसाला त्याच्या आवडीचं काम जर दिलं ना तर तो तहान भूक विसरून ते काम करतो. अगं तू तिला होमवर्क दिलायस ना. शाबासकी आणि बक्षिसी मिळवण्यासाठी बाईसाहेब सकाळपासून सिन्सिअरली अभ्यास करतायत. काय असं काय दिलंयस तिला होमवर्क? म्हणजे मला वाटतं तरीच ती गप्प आहे. सकाळपासून बाईसाहेबांचा काही आवाजच नाहीये. काय काम दिलंस तिला? काही नाही हो आई, आपल्या सगळ्यांच्या नावाची स्पेलिंग लिहून काढायला सांगितली तिला. स्पेलिंग्स? का म्हणजे त्यांनी काय होईल? मला थोडं विचित्र वाटतंय. हो आई, पण सध्या तरी हेच योग्य वाटतंय मला. हे बाकी तू बरं केलंस आरोही, अगदी करेक्ट केलंस. लहान मुलासारखं नंदिनीला सतत कशात तरी बिझी ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे मग आता तरी तिचे उपद्रव कमी होतील. तसा जर झाला ना तर अख्खा खेळण्याचं दुकान आणून वतीन तिच्या डोक्यावर. आनंदा बास अरे, मस्करी पुरे. सॉरी. हे बघ आरोही करते ते बरोबर आहे. आणि म्हणूनच मी सुद्धा नंदिनीसाठी बऱ्याच गमती मागवलेत. काय बोलता? बर बर, आता नंदिनीचा विषय पुरे. आरोही, तू पण ये ना आमच्या बरोबर जेवायला. आई अहो, तुम्ही सगळे जेवा, मी नंतर नंदिनी सोबत जेवते. टी टी ए ए एन टी ए एन एम ए वाय टी ए एन एम ए तर एकच आहे. आता वी, उल्टा वी. येस. आरोही, नंदिनी, तू काय करतेस इथे? मी तुला शोधायला येत होते. ऐक ना, माझं सगळं होमवर्क झालं. मी तुला दाखवू? आता दाखवते. दाखव, पण आता लगेच नको. थोड्या वेळाने दाखवशील? का तुला बघायचं नाहीये? का नाही बघायचंय?
अरे मी खरंच सगळे स्पेलिंग लिहिलेत आणि सगळे करेक्ट आहेत. तू चेक कर हवं तर. आणि जर करेक्ट असले तर तू मला प्रॉमिस केलंयस ना, मला आईस्क्रीम हवंय. सगळं मिळणार, सगळं मिळणार, पण त्याआधी जेवण. भूक लागली असेल ना आता? चल मी जेवायला वाढते तुमच्या. नंदिनी, तू असं कर, तू हो पुढे, मी येते लगेच लगेच. लवकर ये. हो लगेच आले. माझा तर विश्वासच बसत नाहीये की तिनं मला वाकून नमस्कार केला. हा नीट बोलली सुद्धा माझ्याशी. हो फॉरेन काका, तुम्ही किती पण तिचे गोडवे गायलात ना, तरी मला तिचा 5 पैशाचा पण कौतुक नाही. हा अहो, गेले इतके महिने बघतोय ना मी तिला. स्वतःचा मतलब साधून घेण्यासाठी ती वाकून नमस्कारच काय, ते लोळून काय तो दंडवत घालता काय, ते साष्टांग. तो दंडवत पण घालेल. काय रे? अहो खरं ते सांगतोय ना, 1 नंबरची ऍक्ट्रेस आहे होती ही. जर का वकील झाली नसती ना, एकदम 1 नंबरची ऍक्ट्रेस, एकदम टॉपची ऍक्ट्रेस झाली असती. माहिती आहे, म्हणजे तिच्या नाटकावर तुमचा विश्वास बसावा म्हणून ती काय वाटेल ते करेल. पण फॉरेन काका कमाल आहे. म्हणजे मला एका गोष्टीचा जाम वाईट वाटला, म्हणजे राग नका मानू तुम्ही, पण तुम्ही एवढे मोठे ते सायकॅट्रिस्ट. हा तेच ते, तरी पण तुम्ही आमच्या आरू सारखे तिच्या त्या नाटकाला फशी पडले काय? हो, हे असं झालं तर मग कठीण आहे सगळं. मी तुम्हाला सांगतो फॉरेन काका, तुम्ही ना परत एकदा तिच्या त्या सगळ्या वागण्याचा काय तो अभ्यास करा आणि जरा विचार करा. हा नंदिनी, नंदिनी अगं काय हे? चल उठ बघू आता. किती अगं मनावर घेतलास तू अभ्यास? मी दुपारी 4 वेळा उठवून गेले तुला, तू उठलीच नाही जेवायला. नंदिनी, मी तुझ्यासाठी ना गरम गरम खायला केलंय. चल उठ बघू. झाला वाटतं अभ्यास कम्प्लीट. आरोही, आरोही. नंदिनी चल उठ लवकर. आरोही, तन्मय, आलास तू? हे घे. बरं तन्मय, तू पाणी पी, मी पटकन चहा आणते तुझ्यासाठी. अगं चहा नको, मला तू लॅपटॉप आणून दे ना माझा. मला अर्जंटली एक काम संपवायचंय. तन्मय, काम चालूच राहतात की नाही? आता सुद्धा तू कामासाठीच गेलेलास ना. जरा आलास तर शांतपणे बस, खाऊन घे आणि मग कामाला सुरुवात कर. मी गरम गरम पोहे आणि चहा आणते. पोहे या वेळेला? अरे नंदिनी दुपारी जेवलीच नाही, मग तिच्यासाठी पोहे केले होते ना मी. मग तू आता आलायस तर तूही खाऊन घे थोडेसे. हा आलेच मी पटकन. आणलेत मी पोहे, घे. तू आता दगदग करू नकोस. बघितलंस ना आरोही, तुझ्या सासूबाई तुझी किती काळजी घेतायत ते. बरं आरोही, प्लीज लॅपटॉप आणून दे ना. मी हे खाल्ल्यानंतर काम करायला घेतो. हा, मला अर्जंटली बेल पाठवायची. हो मी विसरलेच होते, पटकन आणते. तुला अख्ख्या घराची काळजी आहे, पण आपण स्वतःकडे दुर्लक्ष करू नये हे आरोहीला कोण समजवणार? स्वतःसाठी जगायला कधी शिकणार आहे मुलगी काय समजत नाही. आमच्या आरूचा स्वभाव पहिल्यापासून असा आहे, दुसऱ्यासाठी झटणे.
काय रे आनंदा, माझी काय तक्रार करणं चालू आहे? आता तुझी कोणाकडे पण कसली पण तक्रार केली तरी तुझ्या स्वभावात काय फरक पडणार आहे काय? नाही ना, मग कशाला तक्रार करायची? तन्मय, काय करतोस? आधी खाऊन घ्यायचं आणि मग कामाला हात लावायचा. बरं, मी नंदिनीला सुद्धा पोहे देऊन येते. आलेच. ए ओ गॉड, आता हे कोणी केलं? अरे काय झालं काय एवढं ओरडायला? हे बघ, अरे बापरे, हा असा कसा काय झाला? असं कसं झालं म्हणजे? हे कोणीतरी मुद्दाम केलंय. अरे पण तुझ्या लॅपटॉपला कोण हात लावणार? आणि कोणी अगदी हात लावला तरी असं कोणी हे असं कीज उचकटून टाकणार आहे का? असं कोण करेल? अजून कोणी नाही तर नंदिनीनेच केलं असेल. तिचेच प्रताप आहेत हे. तिला बघतोच. नंदिनी, नंदिनी, आरोही, नंदिनी, ही अक्षरं कुठून मिळाली तुला? ही डायरीतून. डायरी? हा, कुठली डायरी? ती ब्लॅक आरोही! कलरची. हे बघ नंदिनीने काय केलंय. आता तर हिच्या वागण्याची हद्दच झालीये. अरे तुझ्या इतके पेशन्स नाहीयेत माझ्यात आता. मला ही एक क्षणी इथे नकोय. काय केलं पण? तन्मय, कोणावर ओरडतोस एवढ्या मोठ्यांदी? घरात ओरडावी अशी एकच व्यक्ती आहे, ही नंदिनी. मी तुझी नाटकं बस झाली हा आता. का छळतेस एवढं? काय हवंय तुला? तन्मय, तन्मय, प्लीज शांत होशील का? का उगाच ओरडतोयस तिच्यावर? मग कोणावर ओरडू? हा, हिच्या चुकांवर पांघरून घालतेस आणि मला गप्प राहायला सांगतेस. मी शांत राहू? मला तर ना आता असं झालं की काय करू आणि हिचं डोकं ठिकाण्यावर येईल. काय करू सांग? या लॅपटॉप मध्ये माझं प्रोजेक्ट सेफ होतं, या भरोश्यावर हिने जे माझ्या फाईलची माती केली ना, हा काय वेडेपणा आहे? हा, अक्कल आहे का तुला? काय करू मी आता? तू माझ्या अंगावर का ओरडतोयस? मला आरोहीनीच सांगितलं होतं सगळी स्पेलिंग लिहायला. तिने होमवर्क दिला होता आणि मी सगळ्यांकडे पुस्तक आणि पेन्सिल मागितली पण कोणीच मला दिली नाही. मी अप्पूकडे पण विचारायला गेले होते. ती म्हणाली की तू घे कुठून तरी म्हणून. तिने पण नाही दिली. मग मी कशावर लिहिणार? मग म्हणून मी या डायरीतून स्पेलिंग्स घेतली आणि या तुझ्या डायरीमध्ये फक्त एकच लेटर्स आहेत. मला केवढी तरी स्पेलिंग्स लिहायची होती. मी काहीच नाही लिहू शकले. तू अजिबात चांगला नाहीस. ही घ्यायची सगळी लेटर्स मला नको. मी कट्टी घेणार आहे तुझ्याशी. काय रे, कुणी हात लावला तुझ्या लॅपटॉपला? काय म्हणाली ती नंदिनी? युजलेस आहे ती. तिच्या म्हणण्या न म्हणण्याने काय फरक पडतो? तिच्यामुळे माझी मेहनत वाया गेली. माझ्या प्रोजेक्ट पेपर्सच्या आधी तिने ते होड्या बनवल्या आणि आता हे
तरीही मी एका रात्री ते प्रोजेक्ट परत तयार केलं असतं, पण आता काय करू, कसं करू मी? मला एवढ्या लवकर हे लॅपटॉप दुरुस्त करून कोण देणार आहे? तन्मय, आय एम सॉरी. मला माहिती आहे आज नंदिनीने खरंच खूप मोठी चूक केली आहे, पण त्यासाठी मी माफी मागते तुझी. खरं तर माझंच चुकलंय तन्मय. तुझा फोन आल्या आल्या मी तो लॅपटॉप आतमध्ये ठेवायला हवा होता. तू प्लीज शांत हो आणि नंदिनीवर नको ना रे ओरडूस, प्लीज.